जातो बरोबर पहिले. आणि त्याच्याने कसं पहिला राग नाही चांगला होता. त्याला बाई याला मला टाकला, मी त्याला पुढच्या आठ्यात कुठून बैल आणून त्याला टाकायचो पहिला असा. बरं आता लगेच पैरा पण होतो त्याला टाकलं लगेच टाक पहिले. तुमचा तो खेळ होता आणि आताचा खेळ काय बदल झालाय का? लय फरक आहे. पहिल्याचा खेळ चांगला होता, या आताच्या खेळमध्ये मजा नाही येत. बरोबर. पहिल्याचा खेळ आमचा होता तो चांगला होता. तर मित्रांनो या साईडला तुम्ही बघू शकता सर्वांच्या लाडक्यावर प्रसिद्ध गाडा मालक आणि जुने जाणते चकडेस्वार गणेशदादा भगत कोपरचे आहेत. आणि आज त्यांचा घरचा साज आहे का पैरा आपण विचारूया. सुंदर अशी गाडी झालेली आहे गुलालामध्ये. भाऊ बाईट देतात. काय बोलाल भाऊ, आज कुठली गाडी झाली? नमस्कार. आज आमची गाडी देवीच्या पाड्याचा सर्जा आणि गणेश शेठचा भुंगा ही गाडी आज पळाली. बरोबर. आता गाडी मैदानामध्ये जमून झाली का? गाडी जमतच नव्हती सकाळपासून, शेवटी एका ठिकाणी गाडी जमली आमची. बरोबर. आता कसं काय अंतर किती झाला, कशी पळाली गाडी? अंतर म्हणजे गाडी सुटताना थोडी गाडी सुट्टी थोडी हे झाली, पण त्या गाडीला 2 छकडे अंतर दिला. अंतर दिलं ना? मग पहिल्यांदा थोडी पलते घ्यायची? नाही मागे आता ही दुसऱ्यांदा गाडी पळाली आहे. गुलालातली गाडी आमची जुलून पडते गाडी. मागच्या वेळेला उजवी फाटीत पळाली, आज डाव्या फाटीत पळाली. बरोबर. आता पहिल्यांदा पळाली आहे, मग आता दुसऱ्यांदा पळाली. आता दुसऱ्यांदा पळाली. काय फरक म्हणजे काही बदल, काही वाढ झाली का? काय नाही फरक. उजवीला फक्त पब्लिकला थोडा भुंगा जास्त पळाला आणि आज सर्जा आतून जास्त पळाला. दोन्ही बैल दोघांना वर चढच पळाली. बरोबर. म्हणजे खालून येऊ तर पुढे तो आणि तशीच गाडी जुलून बरोबर. आता एकदा नाव सांगा, कुठल्या नावाने गाडी पळते आपली? गाडी आज आमची 2 गाडी पळाली. स्वप्नील म्हात्रे देवीचा पाडा, मिल्का सर्जा ग्रुप या नावाने गाडी आमची पळते. बरोबर. आणि भुंगाची गाडी नाही, त्याच नावाने आमच्या त्याच नावाने भुंगा आणि गणेश शेठचा फक्त नंतर बॅनर नाव टाकतो तेवढाच, पण गाडी आमची याच नावाने पळते. आणि हे जुने जाणते गणेश शेठ आज म्हणजे सांगायचं तात्पर्य आता यांचा आपला काय जास्त संबंध नाही. माझा टेम्पो आहे, माझा टेम्पोचा धंदा आहे, पण डोंबिवली वेचची बरीच सारी बैलं आपले टेम्पो देतात. पण शेठला या सीझनला जवळजवळ शेठ बेल्ल्याला 4 वेळा न चाकणला 4 वेळा माझे टेम्पोत वासरू हानाचा, झुपला, चालला ठीक नाही तर लगेच बेल्ल्याला नाही, चाकण हानाचा बेल्ल्याला न्यायचा. पण ही वस्तू आहे ना, जवळजवळ मला असं वाटतं 4 8 वेळा गेलो, 6व्या वेळा ही वस्तू शेठला लागली. शेठ आता 2 वेळा हिच्या शोधासाठी म्हणजे हिला पहिला म्हणजे चांगली गाडची गाडी पडलेली त्या हिशोबात गेला, पण शेठला काय पहिला भेटला नाही चांगला बैल. त्यामुळे आता योच लागला आमचा चाकणचा हा भुंगा. बरोबर. आता भुंगाची खरेदी वगैरे कशी आहे? भुंगाची खरेदीची पावती मीच बनवली आहे. भुंगा फक्त 32,000ला आम्ही घेतले. 37,000 आणि काय टेम्पो असेल 3-3.5 रुपये टेम्पोचा भाडा तेवढा. बरोबर. 40च्या आसपास गेला. हा 40च्या आसपास भुंगा आम्हाला घरपोच. किती गुलाला केली आता या गाडीचा तर आपली 2 गुलाल आहे आणि ते 6 गुलाल झाले. टोटल 6 गुलाल झालेत गाडीचे. 6 गुलाल. हा पहिरा नव्हता तेवढा 2 वेळा गाडी आपली पडली. हा म्हणजे 6 गुलाला आणि भुंगाची वैयक्तिक 6 गुलाला झाले. वैयक्तिक 6 गुलाल झाले. बरोबर. म्हणजे घेतल्यासारखा म्हणजे पसंत केली दादा शेठची चॉईस. बरोबर आहे. आता शेतकरी पण थोडासा येतो, थोडासा बोलावा त्यांनी, कारण तरी जुने जाणता एक अनुभव पण आहे. जुना आपण शेकडीवाला सगळे आपल्या पनवेल बाग हे आपल्या डोंबिवली ठाण्याला सगळा मला पुरावा लागतो. गणेश शेठ म्हणून, गणेश भगत म्हणून याच्या नावाने ओळखतात. हे मोठे मोठे पंढरे फडके विरके झाले, हे सगळे मोठे मनुंग शेठ सगळे शेठ हे सगळं आपल्याला ओळखत होते. बरोबर. याच्याने आपण त्यांच्याने आणि आपलं नावच होता पहिला. आपण पहिला 1 नंबर शोक केलेला आहे. बरोबर. आता जुनीची काही बैला सांगा ना, तुमचा जो 1 नंबरचा केला होता? 1 नंबर केला तो पठाण पळवत होता 1 नंबर. सोन्या पळवत होता 1 नंबर माझा. आता भुंगा आहे दुसऱ्याचा म्हणजे मोबाईलला पळाले पत्रे बित्रे सगळं ते. बरोबर. आता तुमचा तो खेळ होता आणि आताचा खेळ काय बदल झालाय? लय फरक आहे. पहिल्याचा खेळ चांगला होता, या आताच्या खेळमध्ये मजा नाही येत. बरोबर. पहिल्याचा खेळ आमचा होता तो चांगला होता. म्हणजे जसं आता तुम्ही 2-3 रेस तर शर्यती करायला मिळायच्या. आता एक नाही तर अख्खा पुरा दिवस जातो एक शर्यती करायला. एक शर्यत करायला अख्खा दिवस जातो. बरोबर. पहिले आणि त्याच्याने कसं पहिला राग नाही चांगला होता. त्याला बाई याला मला टाकला, मी त्याला पुढच्या आठ्यात कुठून बैल आणून त्याला टाकायचो पहिला असा. बरं. आता लगेच पैरा पण होतो त्याला लगेच टाक पाहिजे. म्हणजे कसं वाटतं का चांगला? नाही बरोबरच नाही. आता समजा मीठ आला लागला परत तो दुसऱ्या नावानं पडला माझ्यावर, तुझ्याच्या नावानं पण पलतो तो लगेच तुरंत माझ्यावर. असं नाही करायला पाहिजे ते. बरोबर. एक केले त्याच्या नावानं पडला तो त्याच्याच नावानं पडला पाहिजे. बरोबर. आता जो तुम्ही पूर्वीचा खेळ बघितलाय, आता भुंगा काय वाटत त्याच खेळामध्ये जाईल का पुन्हा? जाईल ना. भुंगावर विश्वास आहे तेवढा. बरोबर आहे. आता ही सर्व मंडळी बघा, आता तुम्ही पण त्या कालापासून खेळ करता, छोट्या छोट्या मुलांना आवड लागली आता या खेळाची, काय हो आता काय सर्व लहान लहान मुलं ग्रुप बनवतात आणि बैल आणतात.
असं झालं बरोबर. आता तुमच्या दावणीला भुंगाच्या आधी याच्या आधी तुम्ही आज राय बैला झाले माझ्या आज 1000च्या वरती पाहिजे बैला झाले असते हा ना मग तू माझ्या काय लाय बैला झाले म्हणजे खेळ चालूच ठेवला, पण बंद खेळ नाही चालूच केला. आहे. बंद नाही केला. खेळ मला चालता बी नाही माझे पाय दुखतात खेळ चालूच आहे. खेळ चालू बरोबर आहे. थोडक्यात आता दादांशी झालं तर यांच्याशी बोलतो. दादानी सांगितलं गणेश दादानी की तो खेळ आणि हा खेळ खूप बदल झालाय. म्हणजे तुम्ही काय बोलाल, म्हणजे तुम्हाला आवडतं का खेळ का तोच पाहिजे होता खेळ? नाही खेळ खरं काय आले बैल झाले जास्त आणि शर्यत जमून एक गाडी हाकलता बैलांचा बी खाली गेल्यावर 2-2.5 तास बैल तशीच लाईनीत थांबतात. पण आवड म्हणजे आता काय आहे, नाद आहे. आता काय शेवटी किती घाण झाला तरी शेवटी नाद आहे, पण करायला लागेलच, लागतो असा प्रश्न आहे. आता शेठ किती बी काय बोला तरी आज शेठ सांगतो घाण झालाय तरी पण शेठ मैदानाच्या बैल पोचायच्या आधी शेठ मैदानात बरोबर. म्हणजे आवडती खेळ सुटणार नाही. आवडतीच आहे. आज चालता येत नाही शेठला पण बैल घेणारच असं. पण आता भुंगा कुठल्या जातीत कुठल्या आहे काय सांगाल? म्हैसूरी जातीतच आहे, पूर्ण म्हैसूर जातीत आहे. पूर्ण म्हैसूर आहे ना. आणि तिकडे कशी माहिती पडली तुम्हाला की भुंगाच घ्यावा, म्हणजे बाजारला गेलते? नाही ना, बाजारात बैल आलेला शेठची पारख. शेठ पारखीशिवाय बैल घेतच नाही, पारख करूनच बैल घेतो. मैसूरी बैल आहे ताजा चुकला नाही मी नाही झोपला अजून बी त्यांनी पुरा पहिले खायला घालणार त्याला खावट करून मग नंतर बैल. बरोबर. आता किती दिवस झाले तुमच्या दावणीला पळतोय? हा आपल्या इथे जवळजवळ झाले 3-3.5-4 महिने झाले बैल आला आणि आता पळायला लागला. झाले 2 महिने झाले बैल पळायला लागला. महिनाभर थोडा पैरा नव्हता भेटत शेठला, त्याच्यानंतर आता पैरे भेटायला लागले. घरची गाडी पण चांगली पळायची. चांगल्या अंतरमध्ये मारा हा पण तो एक मोठा बैल होता तो मारायला लागला त्यामुळे शेठला विकायला लागला बैल. खराब निघाला तो. हा आता साथ दिली, याचं नाव काय? सर्जन. सर्जा. काय बोलाल सर्जन? काय नाही, ही गाडी आता आमची गुलालातच राहणार. आणि कुठेतरी आता बघा एवन जोड्या पळतात. हा म्हणजे एवनच जोडी विचार आहे का आपली पण हो जोडी हो अशी? एवनच जोडी पडणार. बरोबर आहे. हा आणि आता पुढचं काही नियोजन कुठं लगेच? पुढचा शुक्रवारी नाही पण रविवारी बैल कोणगावला बैल पळवणार आणि जमलं तर 1 तारखेला बैल 3 पाटील गटाला बैल ही गाडी पळणार. बरोबर आहे. म्हणजे गटाला पण ही गाडी पळवायची इच्छा आहे. इच्छा आहे, पावती फाडले पण पळू गाडी. चालेल, चला तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जोडी गटाला जर पळाली तर माझ्याकडून शुभेच्छा असतील. गुलालामध्ये राहावा आणि असंच नाव करावं तुमचं. बस धन्यवाद.